यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय व अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा भगवान विष्णू अवतार घेतात. असाच वर भगवानांनी महर्षी कश्यप यांच्या पत्नी अदिती यांना वर दिला होता की द्वापार युगात त्यांच्या पोटी ते जन्म घेतील. भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव कंस होते. कंस अत्यंत क्रूर व अत्याचारी होता. आपल्या या दुष्ट स्वभावामुळे त्याने स्वतःच्या वडिलांना कारागृहात टाकले आणि स्वतः गादीवर बसला. कंसाची बहीण देवकी हिच्या लग्नाची तयारी सुरू होती. देवकीचा विवाह यादववंशी सरदार वासुदेव यांच्याशी झाला. तेव्हा कंस म्हणाला, देवकी माझी लाडकी बहीण आहे, तिला मी स्वतः रथातून सासरी सोडायला येईन. लग्नानंतर देवकीला तिच्या वडिलांनी खूप धनधान्य दिले. देवकी व वासुदेव रथातून जात असताना अचानक आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, जिच्यावर तू इतके प्रेम करतोस तिच्याच पोटी जन्म घेणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. हे ऐकताच कंस विचलित झाला. त्याने वासुदेवाला मारण्याचा विचार केला, पण देवकी मध्ये आली. ती म्हणाली, मी माझ्या सर्व मुलांना तुझ्या स्वाधीन करेन, यांना मारू नकोस. वासुदेव म्हणाले, देवकीचा काही दोष नाही. शेवटी कंसाने देवकी व वासुदेव दोघांनाही कारागृहात टाकले. देवकी रडू लागते व म्हणते, माझ्यामुळे हे सर्व दुःख भोगावे लागत आहे. वासुदेव देवकीला समजावतात, रडू नकोस देवकी, कंसाच्या पापांचा घरा एक दिवस नक्की भरेल. पण देवकीला भीती वाटत असते की कंस त्यांच्या सर्व मुलांचा वध करी. काही दिवसांनी देवकीला दिवस जातात. ती मूल जन्माला घालताच कंस तिथे येतो आणि त्या मुलाचा वध करतो. देवकी व वासुदेव कंसाला खूप विनवणी करतात, आमचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, म्हणून इतर मुलांना तरी सोड. परंतु कंस काहीही ऐकत नाही आणि देवकीच्या 7ही मुलांचा निर्दयपणे वध करतो. 8व्या प्रसूतीचा काळ जवळ येतो. भगवान देवकीच्या पोटी जन्म घेणार आहेत ही बातमी कंसाला समजताच तो कारागृहाचा बंदोबस्त अधिक कडक करतो. देवकी व वासुदेव दोघेही कारागृहात असतात. ही गोष्ट नंदगावातील वासुदेवांचे मित्र नंदराज यांना समजते. इकडे देवकीच्या 8व्या प्रसूतीची वेळ जवळ येते, तर तिकडे नंदराजांची पत्नी यशोदा हिचीही प्रसूतीची वेळ आलेली असते. नंदराज देवकीच्या 8व्या पुत्राला कसे वाचवायचे याचा विचार करत असतात. योगायोगाने त्याचवेळी देवकी एका पुत्राला आणि यशोदा एका कन्येला जन्म देते. ही सर्व लीला भगवंतांचीच आहे. जेव्हा देवकी पुत्राला जन्म देते त्याच क्षणी आकाशवाणी होते, हे वासुदेवा, मी कंसाचा विनाश करण्यासाठी माता देवकीच्या पोटी जन्म घेतला आहे. तू कोणताही विलंब न करता मला गोकुळात नंदबाबांकडे घेऊन जा आणि तिकडे जन्मलेली कन्या कंसाकडे आण. आकाशवाणी होताच वासुदेवांच्या हातापायातील बेड्या आपोआप तुटतात आणि कारागृहाचे दरवाजे उघडतात. सर्व पहारेकरी झोपी जातात. वासुदेव बाळाला एका टोपलीत ठेवतात व ती टोपली डोक्यावर घेऊन मुसळधार पावसात चालू लागतात. त्यावेळी शेषनाग आपल्या फण्याने टोपलीवर छत्र धरतो. मार्गात यमुना नदी येते. भगवंतांच्या चरणस्पर्शाने यमुनेचे पाणी बाजूला सरते आणि वासुदेवांना मार्ग मिळतो. पायांना पाणी लागताच नदी शांत होते आणि ते सुरक्षितपणे नदी पार करतात. वासुदेव गोकुळात पोहोचून बाळ नंदराजांकडे सुपूर्द करतात व सर्व घडलेला प्रकार सांगतात. नंतर नंदराज ते बाळ यशोदेजवळ ठेवतात आणि यशोदेच्या पोटी जन्मलेल्या कन्येला वासुदेवांकडे देतात. वासुदेव ती कन्या घेऊन परत कारागृहात येतात. तेथे पोहोचताच दरवाजे आपोआप बंद होतात आणि पहारेकरी जागे होतात. ते कंसाला जाऊन सांगतात की देवकीला 8वे अपत्य झाले आहे. कंस कारागृहात येतो. तेव्हा त्याला समजते की देवकीला पुत्र नाही तर कन्या झालेली बघून कंस हसतो व म्हणतो, देवही मला घाबरतात. मला घाबरल्यामुळे त्यांनी जन्मच नाही घेतला आणि तरीही तो त्या मुलीला मारणार, तोच ती कन्या हवेत उडाली. आकाशवाणी होऊन ती म्हणाली, अरे मूर्खा, तुला मारणारा गोकुळात पोचलाही आणि ती अंतर्धान झाली.